त्यानंतरचा आपला क्वेश्चन आहे इन्व्हर्स मॅट्रिक्सवर बेस. ठीक आहे, तर इन्व्हर्स मॅट्रिक्स आपल्याला फाइंड करायचं आहे ॲडजंट ऑफ मेथडच्या मदतीनं. ठीक आहे, तर कसं करणार आपण या ठिकाणी, तर इन्व्हर्स मॅट्रिक्स फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजंट ऑफ ए. तर ह्या फॉर्म्युला आपल्या मदतीनं आपल्याला फाइंड द ए इन्व्हर्स आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं. ठीक आहे, तर त्यामधील क्वेश्चन नंबर फर्स्ट जसं बुकमध्ये त्या क्वेश्चनला सिक्वेन्स दिलेली आहे त्या सिक्वेन्सनुसारच मी ते क्वेश्चन घेत आहे. ठीक आहे, तर आपला सॉल्व क्वेश्चनमधील हा क्वेश्चन टू त्या प्रॉब्लेममधील हा क्वेश्चन फर्स्ट आहे. ठीक आहे, तर ह्याच्या अगोदरचे 3 क्वेश्चन ते होते आपले कोफॅक्टर आणि ॲडजंट ऑफ मॅट्रिक्सच्या बेसवरती. ठीक आहे, तर आत्ताचा हा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे कसा आहे, इन्व्हर्स मॅट्रिक्सच्या बेसवरती, म्हणजे इन्व्हर्स मॅट्रिक्स आपल्याला फाइंड करायचं आहे, पण मदत हेल्प घ्यायची आपल्याला ॲडजंट ऑफ मॅट्रिक्सची. ठीक आहे, तर यामध्ये आता मी ह्याच्या अगोदर तुम्हाला तो ए इन्व्हर्स इक्वल टू काय आपण फॉर्म्युला कोणता होता, ए इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजंट ऑफ ए हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला असेल, त्या मॅट्रिक्सच्या सुरुवातीला आपण डिटर्मिनंट फाइंड करायचं, त्यानंतर ॲडजंट ऑफ ए फाइंड करायचं, म्हणजे आपल्याला काय करू, मॅट्रिक्सला अप्लाय करू, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स तयार करू. काय करू आपल्याला, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. त्यानंतर ह्या मॅट्रिक्सवर आपल्याला अप्लाय करावं लागेल ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आणि जो मॅट्रिक्स आपल्याला गिवन होईल जो मॅट्रिक्स आपल्याला मिळेल तो मॅट्रिक्स असेल आपला ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स. तर कोफॅक्टर काढण्यासाठी आपल्याला त्या जे एलिमेंट आहेत त्या एलिमेंटचे आपल्याला मायनर ऑफ एलिमेंट काढला लागेल. त्यानंतर कोफॅक्टर ऑफ एलिमेंट फाइंड करावं लागतील. ठीक आहे, यामध्ये मायनर ऑफ एलिमेंट आणि आणखीन काय करावं लागेल, कोफॅक्टर ऑफ एलिमेंट. ठीक आहे, हे सुरुवातीला आपल्याला हे 2 फाइंड करावं लागतील. ठीक आहे, हे 2 फाइंड केल्यानंतर ह्या 2पासून आपल्याला काय भेटणार आहे, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, मायनर ऑफ एलिमेंट आणि कोफॅक्टर ऑफ एलिमेंट ह्या दोघांवरती आपल्याला भेटणार आहे कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. काय भेटणार आहे, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, तर या कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्सवर जर आपण अप्लाय केला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, तर जो मॅट्रिक्स तयार होईल, जो मॅट्रिक्स आपल्याला मिळेल तो कोणता असेल, ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, आणि ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजेच काय करायचं, सो जो आपल्याला गिवन मॅट्रिक्स दिलेला हा काय असेल, मॅट्रिक्स असेल. सपोज आपल्याला ए इन्व्हर्स फाइंड करायचं आहे, म्हणजे जो मॅट्रिक्स आहे त्याचं इन्व्हर्स आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे ए मॅट्रिक्सचा आपल्याला सुरुवातीला डिटर्मिनंट फाइंड करावं. सपोज मॅट्रिक्स 2/2चा असेल तर त्याला आपण डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. ठीक आहे, आणि आतमध्ये मायनस साइन देतो. आणि जर तो मॅट्रिक्स असेल 3/3चा तर काय करतो आपण, जो फर्स्ट रोमध्ये फर्स्ट एलिमेंट आहे तो ॲज इट इज येतो. तो एलिमेंट कोणत्या रोमध्ये कोणत्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे ते एलिमेंट काय करतो आपण डिलीट करून टाकतो. जे उरलेले एलिमेंट आहेत 4 एलिमेंट आहेत त्याचं परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि आतमध्ये मायनस येतो. त्या सिक्वेन्सली रिस्पेक्टिव्हली आपण फर्स्टमधील सेकंड कॉलममधला एलिमेंट घेतो मायनस, त्याचं पण परत तीच प्रोसेस तिथं अप्लाय करतो. त्यानंतर थर्ड एलिमेंट घेतो तो घेतो आपण प्लस, तिथं पण सुद्धा ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे ते एलिमेंट सोडून उरले 4 एलिमेंटचा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आतमध्ये मायनस आणतो. त्या टोटली जे इक्वेशन तयार होईल त्या इक्वेशनचं आपण जे सोल्युशन येईल, जे शेवटचं लास्ट सोल्युशन येईल, ठीक आहे, ते काय असेल आपला डिटर्मिनंट ऑफ ए असेल. ठीक आहे, आणि ॲडजंट ऑफ ए म्हणजे काय असेल, ही जी प्रोसिजर आहे ती प्रोसेस असेल ॲडजंट ऑफ एची. क्लिअर. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट, इफ ए इक्वल टू 2 - 2, ए इक्वल टू 2 - 2 4 3 देन फाइंड ए इन्व्हर्स बाय द ॲडजंट मेथड. ठीक आहे, बाय द ॲडजंट मेथड. ठीक आहे, तर बघा आता या ठिकाणी बघा ए इक्वल टू 2 - 2 4 3 म्हणजे मॅट्रिक्स कितीचा आहे, 2/2 मॅट्रिक्सचा आहे. म्हणजेच A11 A12 A21 A22. ठीक आहे, फर्स्ट एलिमेंट कोणता आहे, 2, म्हणजेच त्याची पोझिशन काय, A11 इक्वल टू काय 2 कोणत्या रोमध्ये आणि कोणत्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे ते जे एलिमेंट आहे ते काय करायचं आपल्याला डिलीट करून टाकायचं. हा काय रो फर्स्ट, हा काय कॉलम फर्स्ट, हा काय कॉलम सेकंड. ठीक आहे, हा काय रो सेकंड. क्लिअर. तर यामध्ये A11 किती आहे, 2 आहे.
तर हा 2 कोणत्या रोमध्ये आणि कोणत्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे ते एलिमेंट डिलीट करून टाकायचे. जे उरले एलिमेंट आहे किती 3, तो काय असेल आपला मायनर ऑफ एलिमेंट म्हणजे M11 इक्वल टू 3. म्हणजेच कोफॅक्टर ऑफ एलिमेंट काय भेटेल आपल्याला A11. जी पोझिशन आहे तीच काय करतो आपण -1च्या रेस्टला लिहितो म्हणजे 1 प्लस 1 इंटू काय असेल M11 म्हणजे -1चा 1 + 1 म्हणजे स्क्वेअर आणि M11 म्हणजे 3 म्हणजे आन्सर किती आला आपला आन्सर इज 3. आता आपण A11चं काय काढलं काय काढलं आपण कोफॅक्टर ऑफ एलिमेंट फाईंड केला तो म्हणजे किती आला 3 आला. तर आता A12 म्हणजे किती आहे -2. आता -2 कोणत्या रोमध्ये आणि कोणत्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे ठीक आहे. तो प्रेझेंट आहे फर्स्ट रोमध्ये आणि सेकंड कॉलममध्ये ठीक आहे. तर ते एलिमेंट काय करायचं सोडून द्यायचे. त्या रोमधले आणि त्या कॉलममधले जेवढे एलिमेंट येतील सपोज हे 2x2 मॅट्रिक्स आहे 3x3 मॅट्रिक्स असेल फर्स्ट कॉलममधला सेकंड कॉलममधला टोटल एलिमेंट काय करायचे आपण डिलीट करून टाकायचे. आणि जे उरलेले एलिमेंट आहेत ते काय करायचं आपल्याला त्याचा मायनर ऑफ एलिमेंट फाईंड करायचं. म्हणजे काय M11 आता M11 घेतलं आपण 3. आता M12 किती येईल M12 इक्वल टू काय येईल आता -2 असेल तर कोणता असेल तो 4 असेल ठीक आहे. तर त्यानंतर त्याचं कोफॅक्टर ऑफ एलिमेंट काय येईल A12 इक्वल टू काय येईल -1चा 1 + 2 × 4 म्हणजे किती आन्सर येईल -1चा क्यूब काय असतो मायनस आणि -1 × 4 -4 क्लिअर. आता काय येईल A21 इक्वल टू किती येईल A21 इक्वल टू 4 आणि M21 इक्वल टू काय येईल आता 4 सेकंड रोमध्ये प्रेझेंट आहे आणि फर्स्ट कॉलममध्ये प्रेझेंट आहे. उरलेले एलिमेंट कोणता -2 M21 -2 आणि A21 काय येईल A21 इक्वल टू -1चा जी पोझिशन आहे एलिमेंटची ती पोझिशन रेस्टला लिहायची 2 + 1 -1 2 + 1 इंटू -1. आता -1चा क्यूब -1 असतो -1 इंटू -2 इक्वल टू +2 म्हणजे -1 गेट +1 × 2 2 म्हणजे A21 काय आला 2 आणि यानंतर A22 इक्वल टू किती आहे 3 आणि M22 इक्वल टू काय येईल 3 कुठे प्रेझेंट आहे सेकंड रो अँड सेकंड कॉलम उरला एलिमेंट कोणता 2 M22 इक्वल टू 2 म्हणजेच कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A22 काय येईल -1चा 2 + 2 × 2 म्हणजे आन्सर येईल 2. त्यानंतर बघा त्यानंतर काय येईल नेक्स्ट स्टेप. आता आपले झाले कोफॅक्टर ऑफ एलिमेंट आपण फाईंड केले. तर या एलिमेंटचं काय करावं आपल्याला काय फाईंड करावं लागेल या एलिमेंटचं आपल्याला फाईंड करावं लागेल कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स म्हणजेच काय येईल AIJ किती बाय किती आहे 2x2 मॅट्रिक्स आहे ठीक आहे. AIJ 2x2 इक्वल टू किती कोणकोणते एलिमेंट आहेत ते -1 कोणकोणते एलिमेंट आहेत ते -3 -4 2 आणि हे 2 म्हणजे आन्सर किती आलं आपलं 3 -4 2 आणि +2 क्लिअर. आता हा झाला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. तर ह्या मॅट्रिक्सवर जर आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स अप्लाय केला तर तो मिळेल आपल्याला ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स ठीक आहे. आपण A किंवा A' आपण त्याला इंडिकेट करतो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सला. तर काय असतं रोला काय करतो आपण कॉलम किंवा कॉलमला रो ठीक आहे. कोणती पण एकच मेथड त्यावर अप्लाय करायची. आता हे काय भेटलं आपल्याला ॲडजंट ऑफ A इक्वल टू काय भेटला 3 2 -4 2 ठीक आहे. पण आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स ठीक आहे. तर इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्सचा आपल्याकडे फॉर्म्युला काय होता A इनव्हर्स इक्वल टू 1/डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजंट ऑफ A ठीक आहे. तर आपल्याला एक गोष्ट आपण या ठिकाणी आपल्याला भेटली ठीक आहे. तर आपल्याला आणखीन एक हे राहील A डिटर्मिनंट ऑफ A फाईंड करायचं राहिला आहे. म्हणजे आपल्याला फक्त ॲडजंट ऑफ A आपल्याला या ठिकाणी भेटला आहे. तर आपल्याला डिटर्मिनंट ऑफ A फाईंड करायचं आहे. या ठिकाणी सुद्धा फाईंड करा किंवा सुरुवातीला जरी फाईंड केला असेल तरी ते चालेल ठीक आहे. तर डिटर्मिनंट ऑफ A म्हणजेच काय असेल ह्या मॅट्रिक्सचा काय करावं आपल्याला डिटर्मिनंट फाईंड करावं म्हणजे A डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू म्हणून डिटर्मिनंट 2 - 2 4 and 3 ठीक आहे. तर ह्या ठिकाणी 2x2 मॅट्रिक्स आहे तर काय येईल डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन बेत्रिक 2 3 6 मायनस 4 2 काय येईल -8 कारण की ते -2 आहे ठीक आहे. आणि ब्रॅकेट क्लोज म्हणजे 6 - गेट प्लस
प्लस 8, 6 प्लस 8 आन्सर इज 14. किती आला आन्सर 14. ठीक आहे. तर डायरेक्ट आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवून द्या. म्हणजे ए इनवर्स इक्वल टू म्हणजे 6 प्लस 8 इक्वल टू 14. म्हणजे या ठिकाणी ए इनवर्स काय होईल एक्झिस्ट होईल. इज नॉट इक्वल टू 0 म्हणून ए इनवर्स काय होईल एक्झिस्ट. ए इनवर्स एक्झिस्ट म्हणून ए इनवर्स काय होईल एक्झिस्ट होईल. म्हणजे हिअर काय फॉर्म्युला काय 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए ॲडजंट ऑफ ए. ठीक आहे. आपल्याकडे ॲडजंट ऑफ सुद्धा भेटला आपल्याला. कोणता आहे ॲडजंट ऑफ ए? ॲडजंट ऑफ ए कोणता आहे? हा आहे आपला ॲडजंट ऑफ ए. ठीक आहे. हा आहे आपला ॲडजंट ऑफ ए. आणि डिटर्मिनंट ऑफ ए कोणता आहे? हा आहे आपला डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणजे 14 1 अपॉन 14 आणि ॲडजंट ऑफ बी किती आहे? ॲडजंट ऑफ बी काय 3 2 -4 2. हे झालं आपलं ए इनवर्स. ए इनवर्स. म्हणजेच ह्या मॅट्रिक्सचं ॲडजंट ऑफ मॅट्रिक्सच्या मेथडनी ए इनवर्स आपण असा फाईंड केला. ठीक आहे. दिस इज आवर आन्सर. ठीक आहे. दिस इज आवर आन्सर. क्लिअर. त्यानंतरच क्वेश्चन आपला क्वेश्चन नंबर 2. इफ ए इक्वल टू 2 - 1 2 -1 2 -1 1 -1 2 फाइंड ए इनवर्स बाय द ॲडजंट मेथड. ठीक आहे. आता ह्याच्या अगोदरचा जो क्वेश्चन होता तो आपला 2/2चा होता. पण हा जो क्वेश्चन आहे तो आपला 3/3चा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला ए इनवर्स फाइंड करायचा आहे. पण कशाच्या मदतीनं? ॲडजंट ऑफ मॅट्रिक्सच्या मदतीने. ठीक आहे. तर बघा 3/3 मॅट्रिक्स आपण कसं करतो? आपल्याला जो मॅट्रिक्स दिलेला आहे तो पहिल्यांदा राईट डाऊन करून घेऊ. ए इक्वल टू 2 - 1 1 -1 2 -1 1 -1 1. तर आपल्याला ए इनवर्स फाइंड करायचं आहे. बाय ॲडजंट मेथड. ठीक आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला काय? आता आपण ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आपण डिटर्मिनंट आपण शेवटी काढलो होतं. तर या ठिकाणी आपण फर्स्टला काढू. काय येईल? ए इनवर्सचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? ए इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजंट ऑफ ए. तर सुरुवातीला बघा डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजेच काय? जो आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे गिवन मॅट्रिक्स त्याचं आपल्याला काय करायचं आहे? डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे. 2 - 1 1 -1 2 -1 1 -1 2. क्लिअर. आता बघा 3/3चं डिटर्मिनंट आपण कसं फाइंड करतो? पहिला एलिमेंट कोणता आहे? फर्स्ट एलिमेंट कोणता आहे? 2. तो कसा घ्यायचा? पॉझिटिव्ह. तो एलिमेंट फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलममध्ये प्रेझेंट आहे. तो एलिमेंट सोडून द्यायचे. उरले किती? 2 - 1 -1 2. ह्या चौघाचं काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि आतमध्ये मायनस द्यायचं. ठीक आहे. तर यामध्ये कसं करता येईल आपला हे डिटर्मिनंट 2 - 1 -1 2 प्लस त्यानंतर मायनस गेट प्लस -1. ठीक आहे. त्यानंतर उरले कोणते एलिमेंट? फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम सोडायचं. -1 -1 1 आणि हे 2. क्लिअर. त्यानंतर काय येईल? प्लस 1 आणि हे काय येईल? 1. म्हणजे किती एलिमेंट? -1 2 1 -1. ठीक आहे. बरोबर ना. हे फर्स्ट रो थर्ड कॉलम उरले कोणते? -1 2 1 -1. क्लिअर झालं. आता काय येईल? आता ह्यात जे मी डिटर्मिनंट 2/2 आले कसं झाले 2/2च्या फॉर्ममध्ये आले. ठीक आहे. तर याचं काय करायचं? डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि डायरेक्ट काय असेल आतमध्ये मायनस साईन. क्लिअर. आता काय येईल? 2 बेदोनी 4 आणि हे 4 मायनस आणि हे 1 × 1 + 1. हे काय येईल? 4 - 1 प्लस 1. या ठिकाणी काय येईल? -2 आणि मायनस गेट प्लस. कारण की -1 × -1 -1 आणि आतमधला मायनस साईन मायनस गेट प्लस ह्या ठिकाणी 1 येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर 1 + 1 -1 × 1 मायनस प्लस आणि मायनस आणि हे -2 म्हणजे 1 × 2 -2. आता काय नेक्स्ट स्टेप 2 3 + 1 -1 प्लस 1 आणि हे -1 म्हणजे 1मधून -2 गेले -1 -2 मधून -2 + 1 -1 4 -1 3 बेत्रिक 6 आणि हे -1 6 -1 आणि हे -1 किती येईल? आन्सर इज 4. म्हणजेच काय येईल? 6
हे मायनस मायनस गेट प्लस -2, आन्सर इज 4. 4 इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे, 4 इज नॉट इक्वल टू 0. म्हणून काय होईल, ए इनवर्स काय होईल, एक्झिस्ट होईल. म्हणून ए इनवर्स काय होईल, एक्झिस्ट होईल. ठीक आहे, तर आपलं डिटर्मिनंट भेटलं आपल्याला ए, डिटर्मिनंट भेटलं आपल्याला 4. आता आपल्याला नेक्स्ट आपल्याला फाईंड करायचं. आपल्याला एक टर्म आपली फाईंड करून झाली, ती कोण झाली, ही झाली. डिटर्मिनंट ऑफ ए आपण फाईंड केलं. आता ॲडजंट ऑफ ए आपल्याला काय करावं, फाईंड करावं. ठीक आहे, ॲडजंट ऑफ ए. तर काय येईल आता, ॲडजंट ऑफ ए म्हणजे काय येईल, ए जे फॅक्टर आहेत ते काय घ्यायचं, आपल्याला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स पहिल्यांदा तयार करावं लागेल, त्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स अप्लाय करावं लागेल, आणि जो मॅट्रिक्स भेटेल तो असेल आपला ॲडजंट ऑफ ए. तर A11 किती आहे, 2. A11 इक्वल टू 2. क्लिअर. तर M11 किती येईल, आता 2 कुठे प्रेझेंट आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. उरलेले कोणते, 2 -1 -1 2, बेदोनी 4 मायनस आणि -1 इंटू -1 +1 म्हणजे काय झालं 1. 4 - 1 किती आलं, आन्सर इज 3. आणि A11 इक्वल टू काय येईल, A11 इक्वल टू काय येईल त्या ठिकाणी, -1 1 + 1 आणि M1 किती आहे 3. म्हणजे आन्सर काय आलं आपलं -1 आणि हे -1चा स्क्वेअर +1 आणि हे इंटू 3 1 इंटू 3 3. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय, A12 इक्वल टू काय, -1 इक्वल टू -1 म्हणजे A12 म्हणजे काय, फर्स्ट रोमध्ये सेकंड कॉलमला कोणता एलिमेंट प्रेझेंट आहे, -1 आला. क्लिअर. त्यानंतर M12 काय येईल, आता -1 कुठे प्रेझेंट आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम. उरलेले एलिमेंट कोणते, -1 1 1 2, बेदोनी बेक बे -2 आणि आतमधला -1 इंटू 1 1 पण मायनस साईन आहे म्हणजे हे तो मायनस आणि हा मायनस गेट प्लस आणि 2 - 2 + 1 -1. आता काय येईल, A12 इक्वल टू -1चा 1 + 2 इंटू -1. आता -1चा क्यूब काय असतो, -1चा क्यूब काय असतो, निगेटिव्ह असतो. आता -1 इंटू -1 गेट +1. क्लिअर. त्यानंतर काय येईल, A12 झाला. आता A13 इक्वल टू काय येईल, A13 इक्वल टू 1 M13 इक्वल टू काय येईल. आता हा 1 कोणत्या रोमध्ये प्रेझेंट आहे, फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. उरले कोणते एलिमेंट, -1 2 1 -1 इंटू 1 1 आणि 1 इंटू 2 -2 म्हणजे या ठिकाणी आन्सर काय आपला -1. म्हणजेच या ठिकाणी काय तयार होईल, आपला कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A13 इक्वल टू -1चा चौथा घात 1 + 3 आणि इंटू -1 म्हणजे आन्सर काय आलं आपलं -1. क्लिअर. आता त्यानंतर A21 इक्वल टू काय, A21 इक्वल टू -1 म्हणजे M21 काय येईल. आता -1 कुठे प्रेझेंट आहे, फर्स्ट कॉलम अँड सेकंड रो. क्लिअर. तर -1 1 -1 2 -1 इंटू 2 -2 आणि -1 इंटू +1 -1 आणि मायनस काय झालं प्लस म्हणजे या ठिकाणी आन्सर काय आलं परत -1. क्लिअर. आता काय येईल या ठिकाणी, A21 इक्वल टू काय येईल, -1चा 2 + 1 इक्वल टू इंटू -1 म्हणजेच आन्सर काय येईल, -1चा 2 + म्हणजे क्यूब किती येईल, मायनस आणि -1 गेट प्लस म्हणजे इक्वल टू 1. क्लिअर. आता A22 इक्वल टू काय येईल, A22 इक्वल टू काय येईल 2 A22 इक्वल टू 2 म्हणजे M22 इक्वल टू काय येईल. आता A22 किती आहे, 2 आहे म्हणजे हा सेकंड रो आणि सेकंड कॉलमपर्यंत आहे. उरलेले एलिमेंट कोणते, 2 1 1 2 म्हणजे या ठिकाणी काय तयार होईल, बेदोनी 4 -1 म्हणजे आन्सर आला आपलं 3 म्हणजे M22 इक्वल टू 3 म्हणजे A22 काय येईल, मग A22 म्हणजे कोफॅक्टर ऑफ एलिमेंट ऑफ A22 काय येईल तयार, -1चा 2 + 2 इंटू M22 किती आहे 3 -1चा चौथा घात प्लस पॉझिटिव्ह 3 इंटू 1 3. त्यानंतर काय A23 इक्वल टू किती आहे, -1 आणि M23 काय तयार होईल, मग M23 काय येईल, M23 येईल -1 सेकंड रो अँड थर्ड कॉलम. उरला एलिमेंट कोणता, 2 -1 1 -1 हे -1 इंटू 2 -2 1 इंटू 1
-1 आणि आतमधला मायनस आहे म्हणजे प्लस -2 + 1 -1. त्यानंतर काही कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A23 इक्वल टू -1चा 2 + 3 इंटू -1. आता हे ठिकाणी काय होईल 2 + 3 म्हणजे पाचवा घात म्हणजे -1चा पाचवा किती येईल -1चा पाचवा म्हणजे -1 इंटू -1 गेट आन्सर इज +1. ठीक आहे. आता A23 झाला. आता काय येईल A31 इक्वल टू काय येईल A31 किती आहे 1 कुठं प्रेझेंट आहे थर्ड रो फर्स्ट कॉलम 1 इज प्रेझेंट इन थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम. उरले एलिमेंट कोणते -1 1 2 -1. आता -1 इंटू 1 -1 इंटू 1 +1 आणि 2 इंटू 1 2 पण हे मायनस येईल कारण की आतमध्ये मायनस येतं म्हणजे A13 किती आहे 1 आणि M31 इक्वल टू काय येईल -1. ठीक आहे. याचा आन्सर येईल -1. क्लिअर. आता बघा आता आपल्याला इथं काय फाईंड काढलं A31 इक्वल टू काय असेल -1चा 3 + 1 इंटू M31 म्हणजेच किती असेल M31 म्हणजे किती -1. आता -3 + 1 म्हणजे किती असेल 3 + 1 म्हणजे 4 म्हणजे इथे इथं कसं येईल आन्सर असेल पॉझिटिव्ह. हे +1 आणि -1 इक्वल टू काय येईल -1. ठीक आहे. त्यानंतर बघा A31 झालं. आता काय असेल आपला A32 नंतरचा कोणता एलिमेंट आहे A32 इक्वल टू किती आहे -1 आणि M32 काय येईल मग आता -1 कुठे प्रेझेंट आहे थर्ड रो अँड सेकंड कॉलम. उरले कोणते 2 1 -1 1 -1 म्हणजेच काय येईल इथं -1 इंटू 2 -2. ठीक आहे. आणि -1 इंटू 1 -1 आणि हे मायनस गेट प्लस आणि हे आन्सर आला आपला -1. या ठिकाणी काय येईल मग M32 इक्वल टू -1 म्हणजेच A32 काय भेटेल आपल्याला A32 इक्वल टू -1चा पाचवा घात इंटू -1 म्हणजेच आन्सर किती येईल इथं -5चा -1चा फिफ्थ घात काय येईल -1 आणि हे मायनस गेट प्लस 1 इंटू 1 1. आता बघा लक्ष द्या A32 झालं. आता A33 इक्वल टू काय 2. ठीक आहे. किती आहे या ठिकाणी 2 आणि M33 इक्वल टू काय येईल आता 2 कुठे प्रेझेंट आहे थर्ड रो अँड थर्ड कॉलम. उरले कोणते एलिमेंट 2 -1 -1 2 बेदोनी 4 हे मायनस आणि -1 इंटू -1 +1. ठीक आहे. तर 4 - 1 इक्वल टू काय येईल 3 4 - 1 इक्वल टू 3 म्हणजे या ठिकाणी M33 किती आलं 3 आणि या ठिकाणी A33 किती येईल A33 इक्वल टू काय येईल -1चा 6 इंटू 3 म्हणजे -1चा 6 घात +1 1 इंटू 3 इक्वल टू +3 1 इंटू 3 इक्वल टू +3. ठीक आहे. तर ठीक आहे. आता आपल्याकडं टोटली आपण काय काढले कोफॅक्टर ऑफ एलिमेंट फाईंड केले. आता बघा A11चा किती आहे 3 A12चा किती आहे 1 A13चा किती आहे -1 A21चा किती आहे +1 A22चा किती आहे +3 A23चा किती आहे A23 +1 आणि A31चा किती आहे -1. ठीक आहे. आणि A32चा किती आहे +1 आणि A33चा किती आहे +3. ठीक आहे. आता हे टोटली काय आहेत आपले कोफॅक्टर ऑफ एलिमेंट. तर आपल्याला फाईंड करायचं आहे ॲडजॉइंट ऑफ मेथडनं आपल्याला A इन्व्हर्स फाईंड करायचं आहे. ठीक आहे. सूत्र काय A इन्व्हर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A. तर डिटर्मिनंट ऑफ A आपण इथं फाईंड काढला किती आहे डिटर्मिनंट ऑफ A किती आहे आन्सर इज 4. ठीक आहे. आन्सर इज 4. ॲडजॉइंट ऑफ A आपल्याला आता फाईंड करायचा होता. त्यामध्ये आपण कोफॅक्टर ऑफ एलिमेंट फाईंड केलेले आहेत. तर ह्या कोफॅक्टर ऑफ एलिमेंटवरून आपण कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स फाईंड करू शकतो. ठीक आहे. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स तयार करू शकतो. तर यामध्ये बघा आता कितीचा मॅट्रिक्स आहे 3x3 मॅट्रिक्स आहे आपला म्हणजे IJ 3x3 कोणता मॅट्रिक्स ठरला आपला तर बघा A11 किती आहे 3 A12 किती आहे 1 A13 किती आहे -1 A21 किती आहे +1 A22 किती आहे +3 A23 किती आहे +1 A31 किती आहे -1 आणि A32 किती आहे +1 आणि A33 किती आहे +3.
ठीक आहे. हे काय झालं आपला 3/3चा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स आपण या ठिकाणी काय केला राईट डाऊन केला. ठीक आहे. तर बघ आता ह्या मॅट्रिक्सला जर आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स जर याच्यावर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स अप्लाय केला तर हे मॅट्रिक्स काय होईल आपला ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. म्हणून मी काय करू आता ह्यावर AIJ 3/3 याच्यावर अप्लाय केला मी ट्रान्सपोज मॅट्रिक्स टी किंवा डॅशनं त्याला आपण काय करतो इंडिकेट करतो. ठीक आहे. तर इक्वल टू काय करणार मी ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्समध्ये काय असतं एकतर रोला कॉलम करा किंवा कॉलमला रो करा. आता मी या ठिकाणी करतो कॉलमला रो म्हणजे काय 3 1 -1 1 3 1 -1 1 3 -1 1 3. ठीक आहे. तर आता हा मॅट्रिक्स काय झाला आपला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. तर ह्याच मॅट्रिक्सला काय म्हणायचं ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू 3 1 -1 1 3 1 -1 1 3. तर आपल्याला फाईंड काय करायचं होता ए इनवर्स म्हणजेच काय होणार तर आता या फॉर्म्युलाची व्हॅल्यू ठेवू आपण ए इनवर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आता बघा ए इनवर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. तर या ठिकाणी आता ए इनवर्स फाईंड करण्यासाठी आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे. तर डिटर्मिनंट ऑफ ए आपण या ठिकाणी फाईंड केलेला आहे. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू काय 4 म्हणजेच काय 1/4 इंटू ॲडजॉइंट ऑफ ए म्हणजे काय ॲडजॉइंट ऑफ ए तर मॅट्रिक्स आपण काढला फाईंड केलेला तो म्हणजे कोणता आहे 3 1 -1 आणि 1 3 1 -1 1 3. हे काय झालं आपलं ए इनवर्स. हे जे आन्सर आले ते आपलं काय झाला ए इनवर्स. दिस इज कॉल्ड ए इनवर्स बाय ॲडजॉइंट मेथड. ठीक आहे. त्यानंतर आपला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. इफ ए इक्वल टू 1 2 3 4 व्हेरीफाय दॅट. आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे या ठिकाणी. व्हेरीफाय दॅट आपल्याकडे मॅट्रिक्स दिलेला आहे ए इक्वल टू 1 2 3 4 हा मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला व्हेरीफाय दॅट करायचं आहे ए ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए आणि इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. हे आपल्याला काय करायचं आहे व्हेरीफाय करायचं. ठीक आहे. म्हणजेच ए इंटू सुरुवातीला ह्या मॅट्रिक्सपासून ॲडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स तयार करायचा. त्या मॅट्रिक्सला जर एनं मल्टिप्लाय केलं त्यानंतर जो आपला मॅट्रिक्स भेटेल ठीक आहे आणि ह्याचं जे सोल्युशन काढून जो मॅट्रिक्स भेटेल त्यानंतर ह्याचं सोल्युशन काढून जो मॅट्रिक्स भेटेल त्याची तिन्हीची व्हॅल्यू तिन्ही मॅट्रिक्स असतील ते इक्वल असतील हे आपल्याला व्हेरीफाय करायचं. ठीक आहे. तर बघा ए इक्वल टू 1 2 3 4 ह्या या ठिकाणी 2/2चा मॅट्रिक्स आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला ॲडजॉइंट ऑफ ए अजून सुरुवातीला फाईंड करावं लागेल किंवा डिटर्मिनंट ऑफ ए फाईंड करा. बघा आता काही आता 1 2 3 4 2/2 मॅट्रिक्स आहे म्हणजेच याचं जनरल फॉर्म कसलं त्याला आपल्याला A11 A12 A21 A22. क्लिअर. आता बघा या ठिकाणी सुरुवातीला आपण ॲडजॉइंट ऑफ ए फाईंड करू. ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे. ॲडजॉइंट ऑफ ए हे सुरुवातीला आपण फाईंड करू. ठीक आहे. ॲडजॉइंट ऑफ ए. तर काय येईल आता या ठिकाणी A11 आपण काय करतो फॅक्टर ऑफ एलिमेंट असून सुरुवातीला फाईंड करतो त्याला ट्रान्सपोज केलं तर आपलं काय भेटेल ॲडजॉइंट ऑफ ए. तर A11 इक्वल टू काय 1 आणि M11 इक्वल टू काय 4 कारण की 1 ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे ते एलिमेंट सोडून आपला जो रिमेनिंग जे एलिमेंट उरतील तो ते काय असेल आपले मायनर ऑफ एलिमेंट M11 इक्वल टू 4. त्यानंतर कोफॅक्टर ऑफ एलिमेंट म्हणजे काय येईल A11 इक्वल टू -1चा 1 + 1 इंटू M11 इंटू M11 म्हणजे त्या ठिकाणी आन्सर काय येईल आपला -1चा स्क्वेअर इंटू M11 किती 4 म्हणजेच आन्सर काय येईल आपलं 4 कारण -1चा स्क्वेअर काय असतं +1 इंटू 4 1 इंटू 4 इक्वल टू 4. त्यानंतर नेक्स्ट कोणता एलिमेंट आहे A12 इक्वल टू काय 2 आणि M12 काय येईल मग 2 कुठे प्रेझेंट आहे हा फर्स्ट रो हा सेकंड रो. ठीक आहे. हा फर्स्ट कॉलम हा सेकंड कॉलम. ठीक आहे. तर 2 कुठे प्रेझेंट आहे 2 प्रेझेंट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. तर ते जे एलिमेंट आहेत फर्स्ट रोमधले आणि सेकंड कॉलममधले टोटली एलिमेंट काय करायचे डिलीट करायचे. उरला एलिमेंट कोणता 3 म्हणून M12 काय आला 3. तर त्यानंतर A12
A12 इक्वल टू काय येईल कोफॅक्टर ऑफ एलिमेंट इक्वल टू काय येईल -1चा जी पोझिशन आहे ती पोझिशन काय करायची रेस्टला लिहायची 1+2 इंटू M12 किती आहे 3 म्हणजेच या ठिकाणी आन्सर किती आलं आपलं -1चा तिसरा घात -1 -1 इंटू 3 -3. त्यानंतर बघा नेक्स्ट थर्ड काय येईल त्यानंतर A21 इक्वल टू किती आहे 3. तर या ठिकाणी M21 इक्वल टू काय येईल M21 इक्वल टू 2 कारण की 3 कुठे प्रेझेंट आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलममध्ये टोटल एलिमेंट डिलीट करायचे त्यानंतर जे एलिमेंट वर येईल तो कोणता आहे 2 म्हणजे 2 कुठे येणार M21. ठीक आहे. तर त्यानंतर काय येईल A21 इक्वल टू -1चा 2+1 इंटू 2 म्हणजेच काय येईल जी पोझिशन आहे त्या एलिमेंटची तीच पोझिशन रेस्टला लिहायची त्यासोबत मल्टिप्लाय करायचं मायनर ऑफ एलिमेंट. ठीक आहे A21 मायनर ऑफ एलिमेंट M21. ठीक आहे. तर -1 2+1 इंटू 2 म्हणजेच किती येईल -1चा क्यूब म्हणजे -1 -1 इंटू 2 म्हणजे किती येईल -2. त्यानंतर बघा A22 इक्वल टू किती आहे 4. A22 इक्वल टू 4 तर M22 इक्वल टू काय येईल M22 इक्वल टू काय येईल 1 कारण की 4 कुठे प्रेझेंट आहे 4 इज प्रेझेंट इन अ सेकंड रो अँड सेकंड कॉलम. ते टोटली रोमधले कॉलममधले एलिमेंट डिलीट करायचे उरला एलिमेंट कोणता 1 म्हणजे M22 इक्वल टू 1. तर A22 इक्वल टू काय येईल -1चा 2+2 इंटू 1 म्हणजेच आन्सर किती येईल +1. ठीक आहे समजलं. -1 म्हणजे -1चा 2+2 4 चौथा घात किती येतं +1 इंटू 1 इंटू 1 इक्वल टू 1. त्यानंतर बघा आता आपल्याला एक साईड आपण ॲडजंट ऑफ आपण आता हे फक्त काढले आपण कोफॅक्टर ऑफ एलिमेंट. तर यावरती आपल्याला काय करावं लागेल यावरती आपल्याला तो मॅट्रिक्स आपल्याला तयार करून घ्यावा लागेल AIJ 2x2 मॅट्रिक्स इक्वल टू कोणकोणते एलिमेंट आहेत ते 4 -3 -2 अँड +1. ठीक आहे 4 -3 -2 अँड +1 म्हणजे काय लिहिलं 4 -3 -2 अँड +1. ठीक आहे. तर ह्या मॅट्रिक्सचा जर मी ट्रान्सफर ऑफ मॅट्रिक्स अप्लाय केला तर मला काय भेटून जाईल AIJ ट्रान्सफर T'2/2 इक्वल टू 4 -3 -2 1. ठीक आहे. मी फर्स्ट रो फर्स्ट कॉलम करून टाकला आणि सेकंड रो सेकंड कॉलम करून टाकला. ठीक आहे. त्यानंतर काय हे काय झालं आपला ॲडजंट ऑफ A इक्वल टू काय आला 4 -2 -3 1. ठीक आहे. तर आपण आता एक बाजू घेऊ. ठीक आहे. त्यानंतर आपण ॲडजंट ऑफ A काढला त्यानंतर डिटर्मिनंट ऑफ A फाइंड करू. डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू काय जो मॅट्रिक्स दिलेला कोणता मॅट्रिक्स आहे गिवन मॅट्रिक्स 1 2 3 4 1 2 3 4 ह्याचं डिटर्मिनंट किती येईल. आता डायरेक्ट 2x2 मॅट्रिक्स आहे म्हणून काय येईल याचं डिटर्मिनंट डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 4 4 -2 × 3 किती येईल 6 म्हणजे आन्सर येईल आपला -2 -2 काय झालं डिटर्मिनंट ऑफ A. ठीक आहे. त्यानंतर आपला प्रत्येक आपल्या प्रत्येक जे हे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये आपण दोन्ही बाजू फक्त आता आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे किती असेल 2x2चा 1 0 0 1. आता A इंटू ॲडजंट ऑफ A आपण फाईंड केला आणि A मॅट्रिक्सचा ऑलरेडी आपल्याला घेऊनच दिलेला आहे. आता बघ सॉल्व करूया एक एक. फर्स्ट काय A इंटू ॲडजंट ऑफ A म्हणजे A मॅट्रिक्सला ॲडजंट ऑफ A मॅट्रिक्सला आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. तर काय येईल आता A मॅट्रिक्स कोणता आहे फर्स्ट मॅट्रिक्स A मॅट्रिक्स कोणता आहे 1 2 3 4. त्यानंतर ॲडजंट ऑफ A काय 4 -2 -3 1 4 -2 -3 1. आता दोन मॅट्रिक्सचं आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो फर्स्ट मॅट्रिक्समधला फर्स्ट रोने सेकंड मॅट्रिक्समधला फर्स्ट कॉलमशी काय करायचं मल्टिप्लाय करायचं आणि त्यानंतर काय करायचं जर साईन असतील त्या नंबरला तर ते साईन त्या पोझिशनला चेंज होतील. ते एलिमेंट कुठे लिहायचं तो फर्स्ट A11 ठिकाणी लिहायचं. ठीक आहे. आणि सेकंडला काय करायचं फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय करायचा तो लिहायचा A12 ठिकाणी लिहायचा. ठीक आहे. तर बघूया प्रोसेस कशी असेल ते काय लिहिली त्या ठिकाणी 1 × 4 4 2 × 3 -6 1 × 2 -2 2 × 1 +2. ठीक आहे. त्यानंतर काय 3 × 4 +12 4 × 3 -12. ठीक आहे. यानंतर बघा 3 × 6 -6 4 × 1 +4
4 × 1 + 4 म्हणजेच आपल्याला आन्सर काय भेटेल या ठिकाणी बघा 4 × 4 - 6 -2 या ठिकाणी -2 + 2 0 क्लिअर. या ठिकाणी 12 - 12 0 आणि या ठिकाणी बघा -6 + 4 या ठिकाणी -2. ठीक आहे. तर आपली इक्वेशन ह्या इक्वेशनला द्या इक्वेशन नंबर 1 फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड काय आपला ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए. सेकंड काय आपला ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए. तर आता ह्याचं कसं येईल आता ह्या फर्स्ट आपण जो सॉल्व केला आहे त्यामध्ये बघा ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए होता. तर फक्त यामध्ये काय करायचं आहे हा मॅट्रिक्स सुरुवातीला घ्यायचा आहे म्हणजे ॲडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स कोणता आहे 4 4 - 2 -3 1 आणि त्यासोबत मल्टिप्लाय करायचा ए मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स म्हणजे कोणता गिवन मॅट्रिक्स. क्वेश्चन जो आपला आहे तो म्हणजे ए मॅट्रिक्स ए 1 2 3 4 1 2 3 4. परत जसं मी तसं प्रोसिजर केली तीच प्रोसेस तिथं अप्लाय होईल. ठीक आहे. कारण की दोन्ही कसं आहेत मल्टिप्लायमध्ये आहेत. ठीक आहे. दोन्ही मॅट्रिक्स आहेत मल्टिप्लायमध्ये आहेत. 4 × 1 4 2 × 6 -6. ठीक आहे. 4 × 2 8 आणि 2 × 4 -8. क्लिअर. आता त्यानंतर बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम -3 × 1 -3 1 × 3 +3. आता -3 × सेकंड रो सेकंड कॉलम -3 × 6 2 -6 1 × 4 +4. आता बघा हे सॉल्व करा. काय लिहा ठिकाणी 4 - 6 -2 8 -8 0 या ठिकाणी 3 + 3 -3 + 3 0 आणि -6 + 2 -2. म्हणजे ह्या जो मॅट्रिक्स येईल त्याला द्या इक्वेशन नंबर 2. आता थर्ड कोणता आहे डिटरमिनंट ऑफ ए इंटू आय. आता डिटरमिनंट ऑफ ए आपण फाईंड केला आहे काय तो -2 आणि आय म्हणजे काय युनिट मॅट्रिक्स कितीचा जे गिवन क्वेश्चन आहे आपला तो कितीचा आहे 2/2चा आहे. म्हणून या ठिकाणी ह्या क्वेश्चनमध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्सचा कोणता यूज करायचा 2/2चाच. म्हणजेच या ठिकाणी थर्ड काय येईल आपला थर्ड काय डिटरमिनंट ऑफ ए इंटू आय. डिटरमिनंट ऑफ ए किती आहे -2 आणि आय म्हणजे काय 1 0 0 1. आता -2नं आयडेंटिटी जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सला करायचं मल्टिप्लाय करायचं म्हणजेच काय -2 0 0 -2. ह्याचा इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. तर यामध्ये बघा इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन थर्ड. बघा आपल्याला सांगितलं काय होतं ए डिटरमिनंट ऑफ ए इंटू डिटरमिनंट ऑफ ए इक्वल टू ए ॲडजॉइंट ऑफ ए. आपल्याला सांगितलं काय होतं ए ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए इक्वल टू डिटरमिनंट ऑफ ए इंटू आय. हे सर्व काय असतील इक्वल आहेत. ठीक आहे. बघा या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट बघा त्याचा आन्सर काय आला ए इंटू ॲडजॉइंट ऑफ एचा आन्सर काय आला -2 0 0 -1. ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए याचं आन्सर काय आलं -2 0 0 -2. थर्ड बघा डिटरमिनंट ऑफ ए इंटू आय त्याचं आन्सर काय आलं -2 0 0 -2. काय येईल या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड वी गेट काय भेटेल जे आपल्याला गिवन दिलेलं आहे ए ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए इक्वल टू डिटरमिनंट ऑफ ए इंटू आय. डिटरमिनंट ऑफ ए इंटू आय हे काय झालं आपलं प्रूफ झालं. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे.